आज 2 मे. आपण आज रवींद्र मधुकरराव रोडे यांच्या बागेमध्ये आहोत. ह्या डाळिंबाचं आता हे चौथं फळ आहे, म्हणजे चौथा बहार आहे ज्याचं हे फळ आहे. आता ह्या बागेमध्ये आपण साईजसाठी ट्रीटमेंट घेणार आहोत आणि ती ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर आपण काही फळांचं एक म्हणजे छोट्या फळाचं, ॲव्हरेज फळाचं आणि मोठ्या फळाचं वजन घेऊयात. त्यासाठी आपण बागाच्या मध्यभागी एक झाड धरलेलं आहे, जिथं आपण ही निशाणी ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याला लक्षात राहील की आपण कुठून फळ काढलं होतं, कोणत्या फांदीचं होतं, आणि त्या हिशोबाने आपण फळ फुगवण्यासाठी जी ट्रीटमेंट घेऊ त्याचा किती परिणाम झाला आहे, किती फळ वजन वाढलं आहे हे आपल्याला क्लिअर होऊन जाईल. आणि फळांची संख्या बघा सर, फळांची संख्या बघा. आणि जर झाडावर बघितलं तर ॲव्हरेज 200 ते 250 फळं आहेत. जास्त फळ आहे ॲव्हरेज सगळ्या बागेमध्ये प्रति झाडावरती हां. फळांची संख्या भरपूर आहे. झाडावर कमीत कमी 300-400 फळ आहे. तर आपण जर बघितलं तर जवळजवळ सगळ्याच झाडांवर 250-300 त्याच्यापेक्षा जास्त फळं आहे. आणि झाडाचा डेरा पण खूप छान आहे. तर आपण कॅनोपी वाढण्यासाठी थोडीशी आणि फळ साईज वाढण्यासाठी आपण ट्रीटमेंट घेणार आहोत. तर आपण रवींद्रांना म्हणू की तीन टाईपचे फळ काढा तुम्ही. टाईपचे फळं काढा, जे छोटं, मध्यम आणि मोठं. आणि त्या हिशोबाने आपण त्याचं वेट घेऊयात. हां, काढा ते. छोटी साईज, त्याच्यानंतरची साईज, त्याच्यापेक्षा मोठी साईज. हां, मोठी 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 घ्यावं लागेल, छोटं होईल ते. दुसऱ्या झाडाचंही घेऊ शकता, असं काही नाही. इथं आहे ना मोठी साईज. तर आपण याचं प्रत्येकाचं वजन घेऊयात. म्हणजे छोटं साईजचं फळ आहे. नाही हो, किलो मध्ये झालं तुझ्या. झिरो याच्यामध्ये करते, ग्राम मध्ये करते. नुसतं झिरो आण त्याला झिरो. याचं 46-47 ग्रामच्या आसपास आहे. हे जे छोटं फळ आहे. जे मध्यम आकाराचं फळ आहे हे जवळजवळ 115 ग्रामचं आहे. आणि जे मोठं फळ आहे याचं वजन आहे 180 ग्राम. बरोबर. तर आता आपण याला ट्रीटमेंट दिल्यानंतर तिने ठेवून बघ नाही तिघांचं जर कॉमन बघितलं तर हे 350 ग्राम आहे. 340-350 ग्रामच्या आसपास आहे. तर आता आपण याची काय ट्रीटमेंट घेणार आणि किती दिवसामध्ये आपण याचं वापस वजन घेणार सर? हां सर, आता येईल वेट ॲक्च्युअली. ते के जीमध्ये झालं तसं है ना, आता ग्राममध्ये येईल सर. अगोदरचं मेजरमेंट चुकलं सर. आता 21 ग्रामचं आहे सर. अच्छा, 21 ग्राम. छोटं. अगोदर के जीमध्ये झालं होतं. अच्छा अच्छा. हे 21 ग्रामचं सगळ्यात छोटं फळ आहे. जे मध्यम फळ आहे ते 50-51 ग्रामचं आहे. आणि जे सगळ्यात मोठं फळ आहे ते 80 ग्रामचं आहे. अच्छा, म्हणजे तिन्ही मिळून वेट बघा. आणि तिन्ही मिळून 150 ग्रामच्या आसपास आहे. 153 ग्राम. बरोबर. म्हणजे एक फळ आपलं सगळ्यात लहान जे आहे ते 20 ग्रामचं आहे. जे मध्यम आकाराचं आहे ते 51 ग्रामचं. किती? 51चं. आणि सगळ्यात मोठं 80 ग्रामचं. है ना. 3 टाईपचे 3 फळ आहे. तर याचं आपण काय ट्रीटमेंट घेणार आणि ड्रीपमधून आपण औषधी देणार आहे आणि एक 10-12 दिवसामध्ये आपण त्याची साईज बघू. परत वेट घेऊ आपण. आज आता 2 तारीख आहे, पण 15 तारखेपर्यंत त्याचं परत मेजरमेंट घेऊ, काय साईजमध्ये डेव्हलप होतं काही नाही बघू आपण.
त्याच्यासोबत काही ग्रेड देऊ वॉटर सोल्युबल, आणि जे आपण रेग्युलर ट्रीटमेंट करतो साईजसाठी, ते मोसंबी असो कुठलीही फळबाग असो, तर त्याच्यासाठी आपल्याला ते लिक्विड द्यायचं आहे यांना. कारण पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर जर एक व्यवस्थित वजन असेल, साईज असेल, हो, मग ती पावसाळ्यामध्ये चांगली वाढून लवकरात जाते. लवकर आणि पावसाळ्यात साईजमध्ये चांगला फरक राहतो. कारण आता जर हे पावसाळ्यापर्यंत समजा जूनपर्यंत हे फळ जर 100-100पर्यंत नाही गेलं, ह्या साईजमध्ये तरी यायला पाहिजे. सगळे ही फळं average. छोटी साईज जर 20-21 ग्राम आहे, तर हिला नंतर साईजमध्ये यायला वेळ लागेल. अच्छा, म्हणजे आपल्याला पावसाळ्याच्या अगोदर ॲव्हरेज 100-125 ग्राम 7 फळाचं वजन 7-7.5 पाहिजे. महिन्यापर्यंत फळाची साईज होते, म्हणजे सेटिंगपासून, बरोबर आहे की नाही. मग त्यावेळेत जर त्याची साईज त्या वेळेत नाही झाली, तर नंतर मग फळ काय होतं, त्याचा गोलाकार होऊन जातो आणि एका साईजला जाऊन थांबून जातो, कडक होऊन जातं कडक होऊन त्याच्यावर. जातो, जागेवर थांबून जातो, पुढं साईज होत नाही त्याची. त्यामुळं मग आपण आता जो निर्णय घेतोय हा साईजसाठी, तो फार महत्त्वाचा निर्णय आहे. तुमचा पण अनुभव महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला काय वाटतं? चालेल, घेऊ नका अडचण नाही. चालेल, तुम्ही तयार आहे या ट्रीटमेंटला? चालेल, मग आपण साईजचं आता सोडून देऊ. आता पाणी किती वेळ चालू आहे बागेत? 4 तास चालेल, 1 दिवसात. अच्छा, आता पाणी कधी दिलं? चालेल. म्हणजे आज देता येईल? आणि आज उद्या रात्री येणार पाणी. आज रात्री का? रात्री सोडता येईल आपल्याला ते? उद्या सकाळी. उद्या सकाळी सोडून देता येईल. चालेल, म्हणजे समजा आज 2 तारीख, 3 तारखेला सुटले जाईल, आपण 15 तारखेला द्यायचे. काय रिझल्ट येतो ते बघू. फळांची संख्या कमी नाही आहे, 350-400 फळं आहे सर एका झाडावर. ॲव्हरेजमध्ये 300 पर झाड. भरपूर सेटिंग झाली, तुम्ही काहीतरी त्याची थिनिंग करायला पाहिजे होती. आहे की नाही? करायला पाहिजे. थिनिंग झाली असती ना सर, तर मग अजून साईजमध्ये थोडा फरक होतो. तर आता हे साईजसोबत आपण कॅनोपी वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा काय फरक होईल? कॅनोपी वाढेल सर, ग्रीनरी राहील प्लॉटमध्ये, आणि जी मुळांची जी सक्रियता वाढली, म्हणजे झाडामध्ये सगळीच ग्रोथ वाढून गेली. आता ही मेची उष्णता आहे आणि मेच्या उष्णतेसाठीच आपण हे वरून आवरण टाकलेलं आहे, हो, की ज्याच्यामुळं burning होऊ नये म्हणून वरून कवरिंग टाकलेलं आहे. तर आपण खताचाही डोस भरलेला आहे आता, आहे ना. म्हणजे आपण जे ट्रीटमेंट करणार सर, त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. आता जे खतं भरलेली, याला पण अपटेकिंगला फार मोठी मदत होणार आहे याची. खतंही उचलल्या जातील झाडामध्ये, ती ग्रोथ आपल्याला पुढच्या 15 दिवसामध्ये दिसून जाईल. चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद.